आज आपण पाहणार आहोत एक चॅलेंजिंग हेअर ट्रान्सफॉर्मेशन. यांनी यापूर्वी दुसरीकडे हेअर ट्रान्सप्लांट केले होते. तुम्ही पाहू शकता त्यांची हेअरलाईन आणि मिड स्कॅल्प वेअर हेअर थिनिंग स्पष्ट दिसत आहे. अनेकदा चुकीचे क्लिनिक किंवा अनुभव नसल्याने अशा प्रकारे तुमचाही लुक खराब होऊ शकतो. जेव्हा हे नागपूर इथल्या क्लिनिकवर आल्यानंतर त्यांचा एकच क्वेश्चन होता, परत ट्रान्सप्लांट केल्यानंतर रिझल्ट पॉसिबल आहे का? खरं तर आमच्यासाठी 2 चॅलेंज होते. एक म्हणजे वयानुसार हेअरलाईन करेक्शन आणि दुसरं यूज डोनर एरियातून क्वालिटी ग्राफ्स काढणं. त्यानुसार आम्ही जवळपास 5000 ग्राफ्स इम्प्लांट केले. प्रत्येक ग्राफची प्लेसमेंट आणि अँगल केअरफुली प्लांट केले. इनिशियल मंथ्समध्ये सायलेंट फेज, शेडिंग, डाऊट्स, पेशन्स सगळं होतं. आज 11 मंथ्स नंतर केस परत आले आणि कॉन्फिडन्स पण. हेअर ग्रो होणं इम्पॉर्टंट आहे, पण सेल्फ कॉन्फिडन्स ग्रो होणं, दॅट्स द रिअल ट्रान्सफॉर्मेशन. For real results, visit New Roots Nagpur.